किती लांब गेले पतंग करा. लाडूचा गल्ला ओपन केलाय. हा गल्ला ना त्याला ओपन केलाय. आणि ह्या गल्ल्यामध्ये आता सगळे एकत्र पैसे गेलेत. होय लाडू? मला दे की रे थोडेसे. दे की रे. तुझ्या बर्थडेलाच आता ते फोडायचा होय डायरेक्ट? किती छान गल्ला आहे बघा लाडूचा. हा लई सुंदर आहे. इथून पैसे टाकायचे. कुठे पैसे टाकायचं? हा हे इथून बघा, इथून पैसे टाकायचे. एवढा मोठा गल्ला आहे. आणि ह्या गल्ल्यातले काढलेत आणि ह्याच्यामध्ये टाकायचे. लाडू कडतर आमच्यापेक्षा जास्त पैसे आहेत. एवढे घेऊ का मी? एवढे घेऊ का मी? अरे बघा 100 रुपये दिले रे माझ्या पोरांनी मला. बघा किती हुशार आहे. हा हॅलो, कसे सगळे? मी ज्योती. तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आपल्या चॅनलमध्ये. आणि माझं मस्त आंघोळ हे केली, डोकं हे धुतले. तर आज संडे, तर आज काही निवांतच आहे. तर आज उशिराच सगळं. आणि इकडे लाडूचं चाललंय खेळणं. आणि नाश्ता पण नाही केला अजून. तर आता म्हटलं पोहे करावा नाश्त्याला. तर पोहे करते. तर असंच ब्लॉग बघा दिवसभराचं आमचं रुटीन, कसं काय, कुठे काय जाणार, काय नियोजन कसं. तर आता मी नाश्त्याला पोहे करून घेते. होय लाडू? लाडू तू आणि लवकर सबस्क्रायबर करा. ते आता वाढते तेव्हा वाढते सबस्क्रायबर आपल्याला काय त्याला. तर आता मी नाश्त्याला पोहे करून घेते. तर असंच कंटिन्यू बघा दिवसभराचं आमचं रुटीन. आज संडेची काय आंघोळीला सुट्टी काय? ह्याचं असंच चाललेलं असते करामती. होय लाडू? लाडूचं चाललं असते असं संडेची करामती, काही पण करायचं. चला चलो या पोहे खायला. ए तुला नको ना पोहे? मला खायचे. तू नाही आवडत म्हणलीस. मला आवडतात. नाही म्हणलीस. आवडतात मला. काय म्हणता मग? झाले का आंघोळ करून फ्रेश मस्त? चला. तर हजबंडनी केली 2 वाजता आंघोळ केली तुम्ही. तर बघा आज रविवार आहे. ह्या दोघांनी पण नाही आंघोळ केली. बसलेत काय करत बसलेत. तर हा संडेचं हजबंडची पण 2 वाजता आंघोळ असते बघा. तर आज आणि हे बघा त्यांनी सजवलंय ते होम थिएटर उगाच काढलंय खाली. कुठे ठेवायचंय त्याला जागा? आणि इथं हे ठेवलंय. त्या होम थिएटरला जागा तर करा ना कुठं तरी. चला मग मंडीत जाऊन येऊ. तर आम्हाला भाजीपाला पण आणायचंय, मंडीत पण जायचंय. मंडीत तू मेकअप करायली बाई, कशी पोरगी मेकअप करायली बघा. हा पोरांनी आंघोळ पण नाही केली आज सुट्टीची. कधी संध्याकाळी काय? बघ पप्पाची झाली 2 वाजता. पप्पा बघ कसे चकाचक झालेत. नाही तर होते पारुषे आतापर्यंत. मस्त जे चकाचक झालेत. मी तर लवकरच केली.
चला मग आणतो बाजार लवकर. तर आता आम्हाला मंडीत जायचे, भाजीपाला घेऊन येतात. ही बघा भूतीन, भूतासारखे केस का केलेस? मला तर वाटलं. आधीच भूत असन, जास्तच केसानी भूत दिस. पप्पा आणि तो दोघ जण भूत आहेत आणि अजून भूत दिसा. काय खात बसलात गाजर लहान लेकरासारखे? यमी. लहान लेकरात काय यमी करायला? सुपर. चला चला आवरा. ₹10 कोणती पण वस्तू. मंडीत आलं तर नाही आम्हाला हे दिसलं ₹10 कोणती पण वस्तू. नाही तर. नूडल्स कुठं खाणार आहेत तुम्ही? आता आपण खाणार आहे. बाबा बाबा. मला माहिती. म्हणजे त्यांनी आपली ते पाणी आणलेलं. तर हे ₹20. पप्पा घे ना, काय व्हायलंय? आल्या समोसा. स्वप्नाच्या पण आल्या समोसा पार्टी चालली. चला चला या वडापाव समोसा पार्टी करायला. तर आलो तर आता बाजार घेऊन. खूप मोठा बाजार आणलाय बघा. एवढी भरून पिशवी आणली. होय. 100 रुपयात. 100 रुपयात नाही. तिथे गेलो तिथं दुसरं 10-20 रुपयाला अशा वस्तू होत्या, त्याच घेऊन आलो. होय. छान वडापाव. काहीच नव्हतं तिथं चांगलं, फक्त प्लॅस्टिकच होतं. हा का प्लॅस्टिकचं घरात आहे मग नाही वाटत. चाललं लगे बाजार उचकीनं. होय. प्लेट पण आणली. काय काय आणले दाखवते. ह्या प्लेटी आणल्या तिथून. ह्या 20 रुपयाला, 40 रुपयाच्या 2. आणि हे लाडूला आणले. तिथं काही पण घेतली. त्या दोरीत अटकशील, दुसऱ्याला पाडशील आणि तू पडशील. बघा काही पण घेते. ह्याच्यात आणले माळव. इकडं पण माळव आणले. रामफळ. माझे रामफळ कुठे गेले? हे रामफळ आणलेत मी. मला लय आवडतात रामफळ खायला. पिकलेलेच भेटले मला. कच्चे पण होते तर मग पिकलेले आणलेत. रामफळ खाताना आम्ही असं तोंड करतो. तर बघा रामफळ खाताना आमचं असं तोंड होतंय काहीच. तोंड व्हायलात का करायला? तुम्ही बघू शकता काळे माणसं. काळे माणसं बाई स्वप्नाच्या का रुसली. चला या रामफळ खायला. स्वप्नाच्या तिकडं रुसली. होय काय झालं?
पप्पाचं आणि तिचं काय झालं काय माहिती मोबाईलसाठी. तर ना घरामध्ये कोणच नाही बघा, तुम्हाला दिसते, आवाज पण येत नाही. तर हे गेलेत स्वप्नाच्या लाडू आणि हे तिघजण गेलेत पतंग उडवायला गच्चीवर. तर मी तुम्हाला दाखवते काय करतायत. आता मी पण नाही गेले, मला चल म्हणत होते, मी म्हणलं थोड्या वेळाने येते. तर चला, तर मी गच्चीवर तुम्हाला दाखवते काय कसं पतंग उडवते. कुठे गेलाय? लय लांब गेले. अरे हो, खरंच लय लांब गेले. किती लांब गेले पतंग स्वप्नाच्या उडवती. लयच हेलिकॉप्टर उडवल्यासारखं नको करू. हाय, इकडं लाडू काय करताय? लाडूचं पतंगच कटलं, मोठं पतंग आणलं होतं. डबल बदला घेणारच आहे. हा का? पप्पा, आपण कुठं चालला? पण आता डबल बदला घ्यायचा. चाऊमिन आणायला ना. लाडूचं ना पतंगच कटून गेलं, मोठं पतंग होतं. ते दुसरा मुलगा उडत होता तर त्याने असं कट मारला, आपलं पतंग गेलं उडत उडत. हाय सपनाच्या, बाई सपनाच्या तशी का बसलीस भूतासारखी. हाय लाडू, आता दुसरं पतंग आणू आपण. आणि त्याला पण डबल बदला घ्यायचा तरी पण. तू त्याचं पतंग कट कर मग. मला काय कटविता येत नाही. पप्पाला सांग ना. मला काय कटविता येतंय? हो. असं करायचं आणि नीट असं गोल गोल घुमायचं का? म्हणजे मी त्याला इकडं हा. इकडं वळवीन आणि त्याला असं गोल गोल घुमीन हो. आणि त्याला मला इकडं मला तर बोलविणार पण देत नाही. बघा कसे खायला लागले, तर आम्हाला बोलवी नाही बघा. का मग नीट तोंड करा ना, खाण्यासारखे चांगले तोंड करा. असं जस काय काहीतरी लयच भारी खाते असं तोंड करायला येत. लाडू आणि त्याचे पप्पा गेलेत बाहेर चायनीज आणि मंचुरियन, म्हणजे ह्यांना ना नूडल्स खायचे होते. तर त्याच्यामुळं आज स्वयंपाकाला मी सुट्टी घेतली. तर त्यांना म्हणलं बाहेरूनच आणा काहीतरी, चायनीज किंवा नूडल्स असं काहीतरी. आता गेलेत दोघं जण, आता काय माहिती काय घेऊन येतात. तर आज स्वयंपाक नाही केला, समजायचं आज स्वयंपाकाला सुट्टीच घेतली मी. तर आता वाजलेत 8, तर आता गेलेत बाहेर. तर आता करतो जेवण थोड्या वेळाने. तर बघूया आता काय आणतात काय नाही. होय, असं खाणं असतं होय. बघा हे नूडल्स खाणं. खूप दिवसातून आणले त्या दोघांना नूडल्स. रोज रोज नाही. पण खातो गोबी. नूडल्स चालू इकडं. तर आत्ताच झालेत आमचे जेवण सगळ्यांचे. तर ह्यांना नूडल्स हे आणलं होतं आणि आम्हाला चायनीज. तर आज सुट्टीच होती जेवणाला. तर म्हटलं आणा बाहेरून पार्सल, म्हटलं आणा त्यांना. असंच रोज रोज करायचा कंटाळा येतो, त्याच्यामुळे एक दिवस म्हणलं आणा. तर आणलं. तर एक दिवस काय नूडल्स एवढे चांगले नसतात खायला, पण आणलं, खाल्ले. त्यांना पण आवडतं लेकरांना खायला. तर एक दिवस काही नाही, असं रोज रोज थोडीच आणतात आपण. आणि बाहेरचं कसं तेलकट पण असतं खूप, त्याच्यामुळं रोज रोज आपण थोडी खाऊच पण शकत नाही. तर असं कधी कधी चालतेच. ठीक आहे. तर आमचं मग आता जेवण झाले. आणि तुम्हाला पण आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि अशाच छानशा व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, बाय.